नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बीड जिल्हा पोलीस तर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. तर पाहू शकता 28 मार्च 2026 लेटेस्टची सूचना आहे. विषय आहे बघा, पोलीस भरती सन 2024-25 करिता तात्पुरती निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवार यांनी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहण्याबाबत हा विषय आहे. तर बघूत, उपरोक्त विषयान्वये बीड जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या रिक्त पदांसाठी दिनांक 26 मार्च 2026 रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तात्पुरती निवड यादी उमेदवार यांचे मूळ कागदपत्रे पडताळणी करण्याच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तात्पुरती निवड यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवार यांनी त्यांचे मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी त्यांचे निवड प्रवर्गानुसार खालील तक्त्यामध्ये नमूद दिवशी व वेळी मीटिंग हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे जाहिरातमध्ये नमूद प्रमाणे सर्व मूळ कागदपत्रे, 2 फोटो, आधार कार्ड, सर्व मूळ कागदपत्रे यांचा 01 स्वतः साक्षांकित केलेला झेरॉक्स संच यासह बिनचूक हजर राहावे. उमेदवार यांना ठरवून दिलेल्या दिवशी कागदपत्रे पडताळणीसाठी हजर न राहिल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार यांची राहील याची नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निवड झालेला प्रवर्ग आहे खुला प्रवर्ग आणि अनुसूचित जाती. तर कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहण्याचा दिनांक आहे 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता. एकूण 64 उमेदवार आहेत. अनुसूचित जाती आणि खुला प्रवर्ग ओपन. नंतर आहे अनुसूचित जमाती, नंतर विजा, भजक, SBC, SEBC. तर यांचा दिनांक आहे 31 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता. एकूण 52 उमेदवार आहेत. आणि नंतर आहे इतर मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ. यांना दिनांक आहे 1 एप्रिल 2026 सकाळी 10 वाजता. एकूण 58 उमेदवार. तर हीच सूचना होती विद्यार्थी मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर आता हे यांना कागदपत्र पडताळणीसाठी तारीख दिलेली आहे 30, 31 आणि 1 एप्रिल. तर जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि डॉक्युमेंट वगैरे बरोबर घेऊन जा, जेणेकरून आपलं सिलेक्शन पक्का होईल. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि ही सूचना तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा बीड जिल्हा पोलीस ऑफिशियल वेबसाईट असेलच, आणि तुम्हाला वेळोवेळी मेसेज वगैरे आले असतीलच. तर धन्यवाद. आशा करतो माहिती सविस्तर भेटली असेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर माहिती मिळत असेल तर नक्कीच सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.